दोन घटना सांगण्यासंदर्भात ही प्रेस कॉन्फरन्स आहे. याच्यामध्ये पहिली घटना जी आहे ती आंतरराज्य एक टोळी पकडण्यात यश मिळालेलं आहे. यांची पद्धत अशी होती की अंगडियाची वाहनं जे जातात त्या वाहनांना रेखी करून त्यांना एखाद्या स्पॉट असा निवडणे की ज्या ठिकाणी वाहनं सहजपणे थांबवता येतील. त्या वाहनाच्या बाबतीमध्ये त्याला टेक्निकल त्याचं फॉलोअप करता येईल असं काहीतरी GPS लावणे किंवा इतर सर्व गोष्टी करणे. आणि त्याच्या आधारावर केरळ राज्यातील त्रिशूर या जिल्ह्यातील हे सगळे आरोपी आहेत जे देशभरामध्ये आंध्र प्रदेशमध्ये, मध्य प्रदेशमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, महाराष्ट्रामध्ये, तामिळनाडूमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशा स्वरूपाचे केसेस करता आहेत. ते आधी पूर्णपणे माहिती घेतात. ती जी गाडी आहे ज्याच्यामध्ये काही मौल्यवान वस्तू असतील अशा गाडीच्या काही लोकांना त्याच्यामध्ये फोडतात. ते त्यांना काही आर्थिक आमिष दाखवलं जातं आणि त्याच्या आधारावर ती गाडी कुठे कुठे जाते, किती वाजता जाणार याविषयी माहिती घेतली जाते. आणि या बेसवर 3-4 दिवस प्रॅक्टिस केल्यानंतर वेगवेगळे सिम कार्ड वापरतात, वेगवेगळे नंबर वापरतात आणि त्यानंतर एका रात्री एका दिवशी ते येऊन ती गाडी लुटतात आणि डायरेक्टली केरळला जातात. त्यांचे नंबर बदलतात, सगळ्या गोष्टी चेंज होतात. त्यामुळे त्यांना पकडणं ही अत्यंत जिकिरीचं होतं. आपल्याकडे एक घटना वाडीवरच्या हद्दीमध्ये 11 डिसेंबर 2025 घडलेली होती. राजूर पाटी या ठिकाणी अशी गाडी, एक स्कॉर्पिओ गाडी लुटलेली होती. या बाबत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असल्यामुळे वाडीवरील दिली होती. तसा एक 4.5 लाख 9, 6 आणि 324-4 याच्याप्रमाणे दाखल करण्यात आला. या गुन्ह्याची गांभीर्य पाहून आम्ही त्याच्यासाठी एक स्वतंत्र पथक LCBचं नेमलं होतं. LCBचे प्रभारी अधिकारी श्री मगर आणि त्यांचं पूर्ण पथक त्याच्यामध्ये काम करत होतं. जवळजवळ 1000 CCTV चेक केल्यानंतर आणि 10,000 मोबाईल नंबर चेक केल्यानंतर काही गोष्टी निष्पन्न झाल्या. त्याच्यामध्ये आमच्या टीमने केरळवरून 2 लोकांना ताब्यात घेतलं. त्याचं नाव आहे बाबू पिल्ले, चंगमनाडू, अर्नाकुलम, केरळ आणि आकाश यस श्रीकांत, कोडगल्लोर, त्रिशूर, केरळ. हे 2 लोकांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून असं समजलं की सध्या त्याच टोळीतले 10 सदस्य हे सिन्नरच्या भागामध्ये एक गाडी लुटण्यासाठी आलेले आहेत आणि ती गाडी लुटण्यासाठी त्यांनी एक सापळा रचलेला. अशी माहिती मिळाल्यानंतर सिन्नरचे प्रभारी अधिकारी श्री हेमंत भामरे, त्यांची पूर्ण टीम, इथले स्थानिक क्राईम ब्रँचची टीम यांनी एकत्रितपणे या ठिकाणी जे 10 लोक होते त्या लोकांना पाठलाग करून ताब्यात घेतलं. म्हणजे इथले 10 लोक आणि केरळमधून आलेले 2 लोक असे 12 लोकांना ताब्यात घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे. एवढी मोठी टोळी आतापर्यंत कधी मिळालेली नाही. त्यातले 2 मिळतात, 3 मिळतात, 4 मिळतात, जास्तीत जास्त 12 लोकांना यामध्ये पकडलेलं आहे. या 12 लोकांच्याकडे 3 गाड्या मिळालेल्या आहेत. 3 वेगवेगळ्या गाड्या. त्यांच्यामध्ये स्कॉर्पिओ मध्ये त्या 3 गाड्यामध्ये स्प्रे, वेफन आणि इतर सर्व रॉड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या दरोडा टाकण्यासाठी आवश्यक गोष्टी असतात त्या सर्व मिळाल्या. म्हणून या 12 लोकांच्या विरोधात सिन्नर पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल केलेला आहे. त्यांच्याकडे ज्या कार होत्या त्यामध्ये टोयोटा इटिऑस, मारुती स्विफ्ट आणि होंडा सिटी अशा 3 वेगवेगळ्या कार त्याच्यामध्ये वापरल्या होत्या. बँकेमध्ये वापरणारे सगळे ATM कार्ड्स आणि इतर किमती मुद्देमाल असा साधारणतः एकूण 19,55,300 रुपयाचा मुद्देमाल हा त्यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेला आहे. त्यांचा PCR घेतला गेलेला आहे. कधीपर्यंत? 23 तारखेपर्यंत त्यांना PCR मिळालेला आहे. आणि त्यांच्या इंट्रोगेशन मध्ये त्यांनी वाडीवरीचा गुन्हा केलेला असल्याची कबूल दिलेली आहे. याच्याबरोबरच आणखी काही जिल्ह्यातील आणि राज्याच्या बाहेर मधले सुद्धा गुन्हे ते आताच्या पुढच्या परिस्थितीमध्ये नक्कीच उघडकीस येतील. कारण त्यांची जी पद्धत आहे ती पद्धत सर्वत्र वापरली जाते आहे. यांचे ज्या मोडस ऑपरेंडी आहे ते अतिशय गुंतागुंतीचे आहे, ज्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे अत्यंत कठीण काम होतं. त्यांची भाषा आणि त्यांचे तात्काळ गायब होण्याची पद्धत या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचू देत नव्हत्या.
असाच गुन्हा याच्यापूर्वी काही युनिटमध्ये झालेले आहेत. त्याच्यामध्ये 2-4 लोक पकडण्यामध्ये यश मिळालेलं आहे. परंतु ही सर्वच्या सर्व लोक पकडणं याच्यापर्यंत आतापर्यंत आणखी काही लोक त्याच्यामध्ये असणार आहेत. भविष्यात तपासामध्ये हे नक्कीच निष्पन्न होईल.